म्हणतात, आयुष्यात जेव्हा थांबल्यासारखं वाटतं तेव्हा थोडा वेळ स्वतःसाठी काढावा. अशा वेळी मी फक्त माझी बॅग भरतो आणि निघतो नव्या वाटांकडे, डोंगराच्या दिशेने, निसर्गाच्या खुशीत. यावेळी अशीच एक वाट मला घेऊन गेली हिमाचल प्रदेशमधील मनाली जवळून सुरू होणारा हमटा पास ट्रेक करायला. हमटा पास एक असा प्रवास जो की कुल्लू व्हॅलीमधील हिरव्या गवताच्या प्रदेशातून सुरू होऊन बर्फाच्छादित पर्वतांपर्यंत जातो. पुढे राकट आणि तितक्याच शांत अशा स्पिती व्हॅलीत उतरतो. पूर्वीच्या काळी मेंढपाळ आणि तिबेटवरून येणारे व्यापारी ह्या मार्गाचा वापर करत असत. आता मात्र इथल्या प्रत्येक टप्प्यावर खुलत जाणारे निसर्ग सौंदर्य पाहायला ट्रेकर मंडळी गर्दी करतात. ट्रेकचा पहिला दिवस. जोब्रा ते चिका कॅम्प साईट हे अंतर तसं जास्त नाही. 2.5-3 तासाचा ट्रेक करून आम्ही साधारण 10,000 फूट उंचीवर असणाऱ्या चिका कॅम्प साईटवर पोहोचलो. ट्रेकच्या पहिल्या दिवसापासूनच निसर्गाने त्याचे सौंदर्य खुलं केलं. देवदारची जंगलं, थंडगार वारा, डोंगरामधून वाहणाऱ्या नदीचा खळखळाट आणि प्रत्येक वळणावर दिसणारं अप्रतिम दृश्य. इथे घाईला जागा नाही, कारण प्रत्येक पाऊल थांबून जगावंसं वाटतं. दिवसभराचा जो काही थकवा होता तो या नदीच्या आवाजाने क्षणात विरघळून गेला. कसलाही गोंगाट नाही, कसलाही ताण नाही, फक्त वाहणारी नदी, गार वारा आणि मनाला शांत करणारी निसर्गाची साथ. इथे मोबाईलचं नेटवर्क नसतं, पण निसर्गाशी असलेले कनेक्शन मात्र आयुष्यभरासाठी जोडतं. पहिला दिवस संपला, पण ही फक्त प्रवासाची सुरुवात होती. उद्या आव्हानं अजून मोठी असणार होती आणि हिमालय अजून जवळून भेटणार होता. दिवस दुसरा. चिका ते बालुका घेरा. हिमालयात प्रत्येक सकाळ एक नवीन कथा घेऊन उगवते आणि आजची कथा होती स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याची. काही ठिकाणी नदी पार करण्याची वेळ आली. बोट काढले, पाय थेट बर्फासारख्या थंड पाण्यात ठेवले. त्या काही सेकंदात पाय सुन्न झाले, पण नदी पार केल्यावर चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं, कारण हिमालयात प्रत्येक छोटं आव्हान तुमचा आत्मविश्वास वाढवत जातं. आजचा प्रवास कालपेक्षा लांबही होता आणि कठीणही. मनातला उत्साह मात्र कायम उबदार होता. आजचा रस्ता कालपेक्षा वेगळा होता. हिरवीगार कुरणं, मोठमोठे दगड, नदीचे प्रवाह आणि प्रत्येक वळणावर बदलणारं हिमालयाचं रूप. जशी उंची वाढत गेली तसं सभोवताल अधिक विशाल वाटू लागला. दूरवर चमकणारा शुभ्र बर्फ आणि त्यामधून वाहणारं पाणी हे दृश्य फक्त पाहायचं नसतं, ते अनुभवायचं असतं. डोंगर फक्त दिसत नव्हते, ते आपल्या प्रवासाचा भाग बनले होते. संध्याकाळ हळूहळू दरीत उतरू लागली. काही क्षणातच ढगांनी संपूर्ण कॅम्प आपल्या कुशीत घेतला. समोरचे उंच पर्वतही आता ढगात हरवू लागले. फक्त पांढरा शुभ्र धुकं, थंडगार वारा आणि निसर्गाची गूढ शांतता. असं वाटत होते जणू आपण आकाशाच्या अगदी जवळ आलो आहोत. बालुका घेरा. नावाप्रमाणेच वाळू, दगड आणि उंच पर्वतांनी वेढलेलं हे ठिकाण. हिरवाई आता मागे राहिली होती आणि हिमालयाचं राकट भव्य रूप समोर उभं होतं. बालुका घेरा ही फक्त कॅम्प साईट नाही, हे असं ठिकाण आहे जिथे ढग तुमच्या शेजारून चालत जातात. प्रत्येक श्वास तुम्हाला निसर्गाच्या आणखी जवळ घेऊन जातो. दिवसभराची पायपीट संपली होती, पण उद्याचा दिवस या ट्रेकमधील सर्वात मोठा दिवस असणार होता, कारण उद्या आम्ही भेटणार होतो हमटा पासला. दिवस तिसरा. बालुका घेरा ते हमटा पास समिट डे. पहाटे लवकरच आम्ही कॅम्प साईट सोडली. पहाटेची थंडी अजूनही अंगात शिरलेली. तंबूच्या बाहेर पडताच समोर उभे होते बर्फाच्छादित पर्वत आणि आजच्या प्रवासाची उत्सुकता. आजचा दिवस म्हणजे हमटा पास सर करून कुल्लू खोऱ्यातील स्पितीच्या रांगड्या दुनियेत प्रवेश करण्याचा दिवस. सुरुवातीपासूनच चढ सुरू झाला. प्रत्येक पाऊल उंची वाढवत होते आणि प्रत्येक श्वासाची किंमत जाणवत होती. वाटेत बर्फावरून चालावं लागलं. प्रत्येक वळणानंतर वाटायचं बस आता हमटा पास आला. पण हिमालय नेहमीच संयमाची परीक्षा घेतो.
बर्फ आणि उंचावर जाणारी एक अरुंद वाट. जसं वर चढत होतो तसा प्रत्येक श्वास जड होत होता. 14,000 फुटाच्या जवळ पोहोचल्यावर हवेतील ऑक्सिजन लेवल कमी झाल्याची जाणीव होत होती. शरीर प्रत्येक पावलाची किंमत मागत होतं. आणि मग दूरवर धुक्यात हरवत असलेला हमटा पास दिसला. तो क्षण पाहताच संपूर्ण थकवा जणू कुठेतरी नाहीसा झाला. आणखी काही पावलं आणि मग 14,100 फूट हमटा पास. तो क्षण शब्दात मांडणं कठीण आहे. डोळ्यात आनंद, मनात समाधान आणि चेहऱ्यावर न कळत उमटलेलं हसू. हा विजय पर्वतावरचा नव्हता. हा विजय होता स्वतःच्या भीतीवर, स्वतःच्या मर्यादांवर आणि हार न मानणाऱ्या जिद्दीवर. थोडा वेळ त्या क्षणांना मनात साठवून आम्ही उतरवण्याला सुरुवात केली. उतार चढण्यापेक्षा अधिक कठीण होता. सैल दगड, घसरडी माती आणि प्रत्येक पाऊल जपून टाकण्याची गरज. अनेक तासाच्या चालीनंतर अखेर आम्ही पोहोचलो. आता समोर होती स्पितीची रांगडी बाजू. दगड, बर्फ आणि थंड वाऱ्याचा प्रदेश. शियागोरू कॅम्पसाईट. समुद्र सपाटीपासून जवळपास 12,900 फूट उंचीवर वसलेली ही कॅम्पसाईट. आजूबाजूला उंच पर्वत, समोर वाहणारी बर्फाळ नदी आणि सभोवताली फक्त शांतता. दिवस 4. शियागोरू ते छत्रू. आजचं पहिलं आव्हान होतं बर्फ वितळून तयार झालेली हिमनदी पार करणं. सकाळच्या थंडगार वातावरणात नदीचं पाणी आणखी गार झालेलं. पाण्याचा जोरदार प्रवाह, पायाखाली घसरडे दगड आणि प्रत्येक पाऊल जपून टाकण्याची गरज. बूट काढून नदीत पाऊल टाकताच जणू हजारो सुया पायाला टोचत आहेत असं जाणवलं. बर्फासारखं थंड पाणी काही क्षणातच पाय बधीर करून टाकत होतं. पण मागे फिरण्याचा प्रश्नच नव्हता. नदीचा दुसरा किनारा गाठताच चेहऱ्यावर आपोआप हसू आलं. कारण हिमालयात प्रत्येक अडथळा पार केल्यावर मिळणारा आनंद शब्दात सांगता येत नाही. सकाळी शियागोरू कॅम्पवरून बाहेर पडलो तेव्हा थंड वारा, समोर उभे असलेले उंच पर्वत आणि मागे राहिलेल्या आठवणी सगळंच मनात साठवून ठेवावंसं वाटत होतं. आजचा मार्ग तुलनेने सोपा होता, पण त्यातही अनेक सुंदर अनुभव दडलेले होते. स्पितीच्या रांगड्या पर्वतामधून चालताना सभोवताली फक्त खडक हिमनद्यांनी तयार केलेल्या दऱ्या आणि निसर्गाची अथांग शांतता. या ओसाड वाटणाऱ्या भूमीतही एक वेगळंच आकर्षण आहे. इथला प्रत्येक दगड, प्रत्येक वळण आणि प्रत्येक पर्वत लाखो वर्षाचा इतिहास सांगत उभा आहे. पाठीवर बॅग घेऊन मागील 4 दिवसापासून सुरू केलेला प्रवास आता काही तासातच संपणार होता. हळूहळू चालत असताना दूरवर स्पितीच्या या रांगड्या भूमीतून वाहणारी चंद्रा नदी दिसू लागली. सोबतच पुन्हा एकदा जगाशी जोडणारा रस्ता दिसत होता. दुपारच्या उन्हात वितळणाऱ्या बर्फामुळे वाटेत येणाऱ्या नदीने रौद्र रूप धारण केले होते. पाणी इतकं वाढलं होतं की ते नदी पार करण्यासाठी बसवलेल्या लाकडांना येऊन लागत होतं. हे आव्हान संपते न संपते तोच आमच्या ट्रेकमध्ये शेवटचे आव्हान आमच्या समोर उभे ठाकले. समोर होता बर्फाचा प्रचंड थर, ज्याच्या खाली खळखळत वाहत होतं चंद्रा नदीचं पाणी. पहिल्या नजरेत तो फक्त बर्फाचा रस्ता वाटला, पण प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकावं लागलं. कारण निसर्गाचं सौंदर्य जितकं मोहक तितकंच अनपेक्षितही. हे आव्हान पार करून आम्ही छत्रूला पोहोचलो. दिवस 5. छत्रूहून सकाळी आम्ही निघालो. समोर होता स्पितीच्या खडकाळ पर्वतांमधून जाणारा जगातील सर्वात रोमांचक रस्त्यांपैकी एक रस्ता. चंद्रताल. समुद्र सपाटीपासून सुमारे 14,100 फूट उंचीवर वसलेले हे सरोवर पहिल्याच नजरेत मन जिंकून घेतं. निळ्या, हिरव्या आणि फिरोजी रंगाच्या छटा, पाण्यात पडणारं पर्वतांचं प्रतिबिंब
आणि सभोवताली पसरलेली नीरव शांतता. या प्रवासात काही सुंदर माणसंही भेटली. सुरुवातीला सगळे अनोळखी होतो, पण 4-5 दिवसाच्या या प्रवासाने आम्हाला एका कुटुंबात बदललं. या ट्रेकमध्ये सर्वात मोठी साथ लाभली ती पनवेलवरून माझ्यासोबत आलेला माझा मित्र दर्शनची. YHAIच्या गाईड्सचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी. हा अविस्मरणीय प्रवास शक्य झाला तो यूथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया YHAI मुळे. उत्कृष्ट नियोजन, अनुभवी ट्रेक लीडर्स, समर्पित सपोर्ट स्टाफ आणि सुरक्षिततेला दिलेला सर्वोच्च प्राधान्य. काही ठिकाणं आपण पाहतो आणि काही ठिकाणं आपल्या मनात कायमची घर करून राहतात. हमटा पास ट्रेक आणि चंद्रताल हे त्यापैकीच एक. धन्यवाद. पुन्हा भेटू नव्या वाटांवर, नव्या शिखरांसोबत.